मॅडम गेट रेडी. ठीक आहे. बरं एक गणेश, उद्या ते सीसीटीव्ही लावायला येतील. हो. आणि जे काही स्पॉट्स आहेत तिकडे सगळीकडे सीसीटीव्ही लागले पाहिजे. ठीक आहे, नीट लक्ष दे. हो. बरं, आणि तू प्लीज काळजी घे. ते ड्रायव्हर दादा असतील तुझ्या बरोबर आज सोबतीला, मला घरी सोडतील आणि मग ते इथेच येतील. काल सारखा काहीही प्रसंग आला तर प्लीज कॉल कर. तुम्ही काळजीच करू नका मॅडम, मी आज जागाच राहतो, झोपतच नाही. नाही नाही, अरे अगदीच जागा नको राहूस, झोप पण सांभाळून राहा. ठीक आहे, चल. सांगा, आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगा. आधी ती प्रेग्नेंट आहे ना? बोला पटकन. हो, आदिती प्रेग्नेंट आहे. हळदीच्या दिवशीच रिपोर्ट आले होते. रत्नाक्का, हे तुम्हाला पण माहिती आहे? रत्नाक्का, तुम्हाला तात्या बहिणीची शपथ आहे, खरं काय ते सांगा. हो. हे आम्हाला कोणी का नाही सांगितलं? आदितीचाच हट्ट होता तसा. तिनेच सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. म्हणजे बयोबाईंचा अंदाज बरोबरच होता. तरीच म्हटलं बयोबाई चुकूच शकत नाहीत. आणि माझ्या वेळी तर त्यांनी नुसतं चेहराच बघून सांगितलं होतं. हो. नाही, हे हे काही बरोबर नाही केलं तुम्ही. आम्ही काय परके होत का? हा, आधी तिने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. वा रे वा. नाही, हे सगळं आहे ना आम्ही आत्ताच्या आत्ता मोठ्या बाईंना जाऊन सांगणार आहे. त्या आजी होणार आहे हे समजायलाच हवं त्यांना. हे बघा, ऐकून घ्या एकदा. आता काही बोलू नका तुम्ही. हो रत्नाक्का, तसंही ना मोठ्या बाईंचा पहिला हक्क आहे या गुड न्यूज वर. चला ग, ए पल्लू चल तू पण. ऐका ना, ऐकून घ्या ना. आदिती कुठे रत्न? आधी या बायकांना थांबवलं पाहिजे. मी सांगणार. नानी, मी मोठी आहे, मी सांगणार. नाही नाही नाही, मी सगळ्यात लहान आहे, मी सांगते. मी हो, पण चला आधी, चला. गेल्या वाटतं. काय चाललंय यांचं? आज किती दिवसांनी मी माझा रेग्युलर मेकअप केलाय, पण आज साडीचं काय करू? शी बोरिंग. सगळे पैसे ते कॉस्मेटिक मध्येच संपले. आता काय करायचं? घाटेचा फोन. हॅलो, मी घाटे बोलतोय. बोल. तुम्ही आहात ना घरी? मी येतोय. आपल्यातलं ते कॉन्ट्रॅक्ट फायनल करायचं होतं. नो, घरी नको येऊस. मी बाहेर येते गेट जवळ. बर, ठीक आहे. मी काय म्हणते, माझं एकदा ऐका. थांबा थांबा, जाऊ नका प्लीज प्लीज प्लीज. ऐका माझं. हे बघा, तुम्हाला कळलं एवढं पुरे, पण आता तिच्याशी काय बोलायचं? हा, असं कसं? हे बघ, न सांगण्यामागे काहीतरी कारण असेल की नाही? हं? काय कळलं? मला पण कळायला हवं. का बोलताय तुम्ही? अरे दुनिया, तुझं काय आमचं मिशन चालू आहे इथे. तू पण जा अभ्यास कर. नानी तुम्हाला नेहमी ओरडते आणि नेहमी मारते. मला नाही बोलायचं आहे कोणाशीच. अरे दुनिया, नानी, का मारायचं ग त्याला? जा, जाऊन समजाव आधी त्याला. हो हो नानी. नानी, तुझी दिशाभूल करणं चालू आहे. हो का? आता तर नाहीच जाणार मी. आणि मोठ्या बाईंना पण न विसरता सांगणार की मोठ्या बाई तुम्ही काळजी करू नका, सिद्धू लवकरच अमेरिकेतून परत येईल. नानी,
नानी अहो आपल्याला ते नाही सांगायचंय, आपल्याला सांगायचंय की जाऊबाईंबद्दल आपल्याला. प्लीज प्लीज ऐका ऐका माझं, एकदा ऐकून घ्या मला काय सांगायचंय ते. रत्नाका आता आम्हाला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. हो तुम्ही हे असं लपवायला नको होतं. हो चला चला ऐका अगं मोठे बाई ऐका ना. अगं बाई काय झालं? गप राहू दे ग, फार काही नाही. पण तुम्ही का आले अशा अचानक सगळ्या? अगं काय नाही ग, उगीच भेटायला आल्यात तुला या. चला ग कामात येते. चला चला चला. नाही 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 ते आम्ही न्यूज बद्दल बोलायला आलोय. हा न्यूज बद्दल. अगं काय बोलायचंय लवकर बोल, माझा जीव धाकधूक करायला लागलाय. ते कोणीतरी ना आजी होणार आहे त्याचं काय हे बरं लक्षात राहिलं हिच्या. अगं काय बोलते ही, मला काहीच कळत नाहीये. कसली न्यूज आणि कोण आजी होणार आहे? काय नाही काही नानी, हे बघ पल्लूला होणारे पिल्लू आणि बयो होणारे आजी ते सांगायला आली आहे ती. हा पुरे झालं रत्नाका. मोठ्या बाई अहो तुम्ही आजी होणार आहात. काय? हो अगं काय बोलते ही? हो मोठ्या बाई खरं बोलतायत त्या. यांनी सांगितलंय आदितीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अगं काय सांगतेस काय? म्हणजे मी आजी होणार? हो तुम्ही पण सगळे आजी होणार? सुनबाई कुठे आहे? अरे वा, दुमण्या अभ्यास करतोय. काय रे, काय झालं? काय नाही मग रडतोयस का? असंच. बर, मला नाही सांगणार ना? ठीक आहे, जाते मी. बघ ना आदिती वहिनी, या सगळ्या जणी ना घरात काहीतरी खेळतायत. सारख्या खोलीत जात आहेत, सारखे बाहेर येत आहेत आणि बोलतायत आणि परत दुसऱ्या खोलीत जात आहेत. मग काय आदिती वहिनी, मला खेळायला घेत नाहीये आणि मी गेलो तर मला येऊ नको म्हणाले आणि कुठलं तरी मिशन आहे म्हणे. काय बोलतोय दुमण्या? आता तूच सांग मी काय करू. मला सांग, आता कुठे आहेत सगळ्या? मोठ्या बाईच्या खोलीत. ठीक आहे, तू थांब, मी बघते. अदिती अदिती पोहोचतच असेल. तोपर्यंत मी सिद्धूला फोन लावते. थांब मोठे बाई, म्हणजे तू एकदा आदितीशी बोलून घे ना. तिने सिद्धूला अजून काहीच सांगितलेलं नाहीये. म्हणजे ते आदितीलाच विचार आता, पण लगेच नको सिद्धूला सांगू. मी सांगणार. एवढी आनंदाची बातमी त्याला सांगितल्याशिवाय राहावेल का मला? अदिती बरं झालं तू आलीस. चल आपण दोघी मिळून सिद्धूला कॉल लावूया. नाही, नाही, मी हात जोडते तुमच्या पुढे, पण सेडला काही सांगू नका. अगं पण असं का? हो ना, एवढी आनंदाची बातमी त्यालाही कळवायलाच हवी. तो बाप होणार आहे पण त्यालाच सांगायचं नाही. हो ना, आम्ही काय वैरी आहोत का? आदिती
तुझं हे वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हो आदिती, आधी आम्हा सगळ्यांपासून लपवलंस आणि आता त्याच्यापासून सुद्धा. तसं नाहीये. मग कसं आहे, लपवलंच तर खरं. जाऊबाई अहो, तुम्ही निदान आम्हाला तरी सांगायला हवं होतं. एक मिनिट, तिचं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या. रत्नाका, तुम्ही तर गप्पच बसा. तुम्हीही लपवलं आमच्यापासून. आणि काय ऐकून घ्यायचं? सुनबाई, मला खूप वाईट वाटलंय. तू स्वतःहून सांगितलं नाहीस आणि त्यात पुन्हा लपवलंच नाही. मोठ्या बहीण, आता काही बोलू नकोस. मोठ्या बाई, मी खरंच सांगते. मोठ्या बाई, मोठ्या बाई, सगळंच बिघडलं. कोणी पाहिलं नाही ना तुला इकडे येताना? नाही. ओके, पेपर. हा, ठीक आहे. पेपर्स नीट वाचा. हे फायनल पेपर आहेत ना. इकडचं जग तिकडे झालं तरी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मागे घेता येणार नाही. मिलिंद सर आले, देशमुखांना घर सोडावंच लागलं. गुड. मी तर वाटच बघते त्या क्षणाची. तू फक्त इकडे यायला तयार राहा. हो, मिलिंदनी ऑर्डर दिली की ताबडतोब गोकुळनिवासला निघून यायचं. ओके? ते तर मी येणार. मला तुझी खूप आठवण येते. मला मिठी मारायची, तुला रडायचं, खूप रडायचं. या सगळ्यांनी सीडला काही सांगितलं तर नसेल ना? सीडचा फोन तरी नाही आलाय, म्हणजे त्याला काही कळलं नसावं. पण तरी मला एकदा रत्नाकांशी बोलावं लागेलच. माझ्या निर्णयांमुळे यांची फरफट होते. अदिती, उठलीस? हे बघ अदिती, तू काही घाबरू नकोस. या बायकांनी सिद्धूला काही सांगितलेलं नाहीये. रत्नाक्का, सॉरी. माझ्या हट्टामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागतंय. आईला कोणी सॉरी किंवा थँक्यू म्हणतं का ग? तर एकदा मुलगी मानलं ना तुला, मग मानलं.
आता आयुष्यभर कुठलेही हट्ट पुरवेन मी तुझे. जा, आता तयार हो लवकर. जा जा. आलेच. काय ठरवलंय मग? बोलते सुनबाईशी. तिने कोणाला काही सांगितलं नाही यामागे नक्कीच मोठं काहीतरी कारण असणार. पोरगी काहीतरी विचार करूनच अशी वागली असेल. बोल तिच्याशी. तिलाही आता वाईट वाटत असणार. सिद्धू सुद्धा नाहीये इथे. तिची ही बातमी लपवण्यामागचं कारण नाही. तिची अवस्था आपण समजून घ्यायला हवी. बोलते मी तिच्याशी. अरे हा, नीट व्यवस्थित जा. हा, दगदग करू नका, घाई करू नका. ऑफिसमध्ये काही त्रास झाला तर मला लगेच कॉल कर. आणि काळजी घे स्वतःची. आणि आदितीची पण काळजी घे. तुम्हाला आता खरं कळलंच आहे. मी घेऊ आदितीची काळजी? चालेल का पण? नाही, नको. तुम्ही आणि रत्नाक्काच घ्या तिची काळजी. शेवटी आम्ही काय परकेच. पल्लू, एक काम कर. ये बस. ये बस. हे बघ, मला सांग, हे तिचं सगळ्यांपासून लपवण्याचा हेतू तरी लक्षात घे. मला सांग, ही आनंदाची गोष्ट लपवताना तिलाही आनंद होत असेल का? ज्या वेळेला आम्हाला ही गोष्ट कळाली त्यावेळेला आम्हालाही आनंदाने सगळ्यांना सांगायची होती. पण आदितीचा हट्ट, तिच्या हट्टापुढे आम्हीही शांत बसलो. पण हा कसला हट्ट? इतकी गोड बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवायची? मला नाही पटलं हे. पल्लू, अगं सिद्धूशिवाय आदिती एकटी आहे. तुम्ही सगळ्या तिला असं वेगळं पाडणार का? नाही, मी बोलेन तिच्याशी. पण मला ना सगळ्यात जास्त राग तुमचा आलाय. तुम्ही माझ्यापासून लपवलं सगळं. बायकोपासून लपवायला बरं जमलं तुम्हाला. तुम्हाला मलाही सांगावंसं नाही वाटलं का हो? आता तुला कसं समजून सांगू? काही नका सांगू. मी ना बोलणारच नाहीये तुमच्याशी. पल्लू, तुळशी माते, आदितीने या घरासाठी खूप काही केलंय. तुला तर माहितीच आहे म्हणा. तू अंगणात असलीस ना तरी संपूर्ण घरावर तुझं लक्ष असतं. आनंद नांदतो तुझ्यामुळे घरात. पाहिलंय तू, या पोरीनं घर आनंदी राहावं यासाठी खूप प्रयत्न केले. आता सुद्धा नवऱ्याच्या सुखासाठी, त्याच्या स्वप्नांसाठी एवढी मोठी गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली. आदितीवर घरच्यांनी थोडा विश्वास दाखवायला हवा. तुळशी माते, या गोड बातमीमुळे घरातला आनंद वाढव. वाद गैरसमज नको.